नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल आलेलं आहे. काल जर पाहिलं तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाईम टेबल इथे बघू शकता. तर काल जर पाहिलं तर पुणे, चंद्रपूर या विभागाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल आलेलं नव्हतं. ओके. तर आता करत आहे की पुण्यासाठी अकाउंटंटसाठी कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे, त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, सगळ्यात पहिलं तर बघितलं तर इथं काय केलं की 1 ते 147 विद्यार्थ्यांना काय केलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे. तर इथं त्यांनी थोडी माहिती दिलेली आहे की त्याच्यामध्ये काय केलं की अ, जी ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षा होती ती होती 31/7 ते 1/8/2023 होती. आणि ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुण आहेत त्यांना 1:10 रेशिओने काय केलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे. ओके. तर त्यांना काय करायचं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाताना काय करायचं आहे की जी मूळ दस्तावेज आणि त्याच्यात 2 झेरॉक्स त्यांनी बोलवले आहेत. लक्षात घ्या की 2 झेरॉक्स तुम्हाला बोलवलेले आहेत. ते तुम्ही काय करायचं की घेऊन जायचे आहे. आता डॉक्युमेंटची लिस्ट ऑलरेडी मी दिलेली आहे की कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तुमचं 2 तारखेला अ, 2/1/2023 सकाळी 11 वाजता होणार आहे. कुठे? मुख्य संरक्षण पुणे यांचे कार्यालय, वनभवन, बांबुर्डे, गोखलेनगर इथे होणार आहे त्यांचं. आता ही यादी इथे बघू शकता. त्यांनी काय केलं, की 85% पैकी जास्त गुण आहेत त्या मेरिट लिस्टमध्ये. त्यांना काय केलं, की त्यांनी बोलावलेलं आहे. इथं सांगितलं आहे 1:10 च्या रेशिओने बोलावलेलं आहे, हे सांगितलेलं आहे. ओके. तर हां. तर ही यादी आहे. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही 186 चा टॉपर आहे. तर ही यादी कंप्लीट यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ओके. ही यादी कंप्लीट यादी टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर बघा, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला काय करायला की आता इथं त्यांनी कागदपत्र सांगितलेले आहेत. लक्षात घ्या, कागदपत्र सांगितलेले आहेत. तर तुम्हाला बघा कागदपत्र कोणकोणते ओळखपत्र लागेल, त्यात पॅन कार्ड लागेल, पासपोर्ट लागेल, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स हे लागेल, सगळ्यांसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर हॉल तिकीट लागेल तुम्हाला. ओके. तुम्ही एक्झामच्या वेळेस जे हॉल तिकीट घेऊन गेले ते लागेल तुम्हाला सगळ्यांसाठी कंपल्सरी. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र म्हणतात. हे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. वयाच्या पुराव्याबाबत तुम्हाला ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका यांचा जन्मदाखला लागेल, वयाचा दाखला लागेल, शाळा सोडल्याचा दाखला लागेल, म्हणजे टीसीची झेरॉक्स लागेल. आणि त्याच्यानंतर ना याच्यापैकी कोणीतरी एक म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ मेन्शन असतं ते लागणार आहे सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्हाला लागणार आहे 10वी साठी याच्यासाठी लागणार तुम्हाला कुठलीही डिग्री सर्टिफिकेट लागेल, पदवी लागेल. त्याच्यानंतर ना गुणपत्रक म्हणजे मार्कशीट किंवा आणि त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. म्हणजे तुम्ही जर सपोज डिग्री असेल, तर तुम्हाला याचे सर्टिफिकेट लागणार आहे. हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीच्या बाबतीत जर बघितलं, तर जे उमेदवार मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक असणार आहे. तर हे फक्त मागासवर्गीय उमेदवारासाठी लागणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे 2022-23चं ते लागेल. उमेदवार व्ही-जे-ए, त्याच्यानंतर एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, त्याच्यानंतर एस-बी-सी आणि ओ-बी-सी या प्रवर्गात असेल तर त्यांना एन-सी-एल सर्टिफिकेट लागेल. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचं असेल तर त्यांना ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागेल. जे कॅन्डिडेट ई-डब्ल्यू-एस आहे त्यांना ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर संगणक अर्हतेचं प्रमाणपत्र याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या उमेदवारांसाठी लागणार आहे. त्याच्यामध्ये कुठलंही सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचं नॉलेज येतं असं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये तुम्हाला उमेदवारांनी स्वाक्षरी असलेल्या सोबत काय करायचं की हे प्रमाणपत्राचं इथे दिलेलं आहे फॉर्मॅट. त्याची प्रिंट काढून स्वतः साइन करून घेऊन जायचं आहे. आणि त्याच्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र, ज्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे हे केलेलं आहे, क्लेम केलेलं आहे दिव्यांग आरक्षणासाठी, तर त्यांना ते सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. तर ही डॉक्युमेंट तुम्हाला काय करायला की घेऊन जायला लागेल. त्याचसोबत तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायला लागणार आहे. त्याच्यानंतर परीक्षेचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साइज कलर फोटोग्राफसह तुम्हाला जायचं आहे. तर ही यादी होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.